नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण शिर्टी या गावामध्ये एसवी तंत्रज्ञानाचा असाच एक तुफान रिझल्ट बघण्यासाठी आलेलो आहोत। तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांची तुम्हाला ओळख करून देतो। नाव गाव सांगा। नमस्कार, मी स्वप्नील कल्लाप्पा कोवनोळे, राहणार शिर्टी। एसवी तंत्रज्ञान मी वापरल्यानंतर पूर्ण समाधानी आहे आणि जे त्यांचे प्रोडक्ट आहेत ते वापरून मला असे रिझल्ट आलेले आहेत की मी ह्याच्या अगोदर कधी वापरलेले नाहीत, पण गेल्या वर्षी सौरभ आखने यांनी माझ्याकडे एकदा भेट देऊन सांगितलेले की एकदा फक्त मी ट्रायल म्हणून देतो, वापरून बघा। मग त्यानंतर मला पटलं नाही ते, पण मी ह्या वर्षी 2025 साली मी फोडवं काढून परत आऊट करून 8632 या रोपाची लावण केली। फेब्रुवारीमध्ये 3 फेब्रुवारी 2025ला मी 8632 याची रोपे लावण केली। त्यानंतर मी एक महिनाभर कुठलीही आळवणी घेतली नाही, फवारणी घेतली नाही। त्यानंतर मला सौरभ आखने या एसवी तंत्रज्ञानाबद्दल परत एकदा माहिती सांगितली आणि मी त्यानंतर एकदा वापरून बघा ट्रायलसाठी मी त्यांचे प्रोडक्ट वापरले, एक फवारणी घेतली। कुठले प्रोडक्ट वापरले मी एसवी किटोने, त्यानंतर शुगर बन आणि K9 25 दादा, NPK। त्यानंतर मला डोसमध्ये त्यांनी आता आपल्या क्षेत्राला फवारणी झाली। आपल्याला सांगितलं की तुम्ही एसबी शुगर बन आणि एसबी किटोनची फवारणी केली, बरोबर। ते क्षेत्र किती आहे तुमचं? हे 1.5 एकर क्षेत्र आहे, बरोबर। फवारणी केल्यानंतर काय म्हणजे फरक जाणवला तुम्हाला? फवारणी केल्यानंतर सौरभ आखने यांनी व्हिडिओ केलेला, त्यानंतर फक्त 12 दिवसानंतर त्यांनी परत आणि माझ्या ह्याला भेट दिले क्षेत्राला। त्यानंतर परत व्हिडिओ केले, त्यावेळीच असं रिझल्ट जाणवला की त्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ता केलेल्या 12 दिवसानंतर व्हिडिओमध्ये जमीन आसमानाचा फरक जाणवला। जमीन आसमानाचा म्हणजे पिकामध्ये काय काय बदल जाणवला? पिकामध्ये काळोखी वाढली, पानाची रुंदी वाढली, जाडी वाढली आणि फुटवाची संख्या पण जेवढे हवे होते तेवढे वाढले आणि उंची सुद्धा भरपूर वाढली। बरोबर, म्हणजे एक आपलातून रिझल्ट म्हणता येईल याला। खरंच माझी अशी विनंती आहे शेतकरी बंधूंना, बरोबर, बाकीच्या प्रोडक्ट वापरण्यापेक्षा जे तुम्हाला वाटते ते योग्य आहे ते तुम्ही करू शकता, पण एक अनुभव म्हणून मी सल्ला देतो तुम्हाला की तुम्ही एसवी तंत्रज्ञानाचा वापर करा आणि रिझल्ट एकदा स्वतः 1 एकर क्षेत्रावर तुम्ही निवडून बघा, तुम्हाला रिझल्ट कळेल। बरोबर, शेतकरी बंधू सांगत आहेत की मी रिझल्ट घेतलेला आहे आणि तुम्ही ही खात्रीशीर असा एसवी तंत्रज्ञानाचे रिझल्ट एकदा अनुभवा, बरोबर आहे ना? बरोबर, हे शेतकरी बंधू सांगत आहेत। तर आता इथं बघू शकतोय थोडं पाऊस झाल्यामुळे आपल्याला इथं भरणी करता येत नाही। भरणीमध्ये आपल्या एसवी तंत्रज्ञानाची खते त्याने आणून ठेवलेली आहेत, जसे की एसवी फिल्टर असेल, एसवी मिस्टर ग्रीन असेल, मिस्टर मायक्रोजी असेल, एसवी कॅन्ट्रा असेल, तसेच NPK डोसेस असतील। त्यामध्ये आपण टाकून याची भरणी करायची आहे आणि असं आम्हाला वाटतं की या प्लॉटचे चांगले समाधानकारक ॲव्हरेज पडेल असं आम्ही या प्लॉटकडे बघतोय। बाकीच्या तुम्ही खोडव्याला पण वापरला? खोडव्याला पण वापरले। कसा रिझल्ट वापरला? रिझल्ट खरंच तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपण व्हिडिओ करूया पुढं। खोडव्याचा रिझल्ट घ्या, 6-6, 7-7 कांड्या झाल्यात आता, बरोबर। आणि हे जर तुम्ही आता लावणीचं बघायचं झालं तर तुमच्या पुढं क्षेत्र आहे, तुम्ही बघू शकता। 4 महिने येत्या 3 तारखेला 4 महिने पूर्ण होता त्याला आणि माझ्या शेजारी 7 महिन्याचा 7.25 महिन्याचा प्लॉट आहे 10,000 एकचा आणि तो आणि त्यामध्ये समान उंची वाढलेली आहे। माझं 4 महिने पूर्ण होतात 8632ला आणि 10,000चं जे आहे माझ्या पलीकडं शेजाऱ्याचं त्याला 7-7.25 महिने पूर्ण होतात। त्यात आणि ह्यात असं बघितल्यानंतर एवढं समाधान वाटतं की 4 महिने कुठे आणि 7 महिने कुठे, याबद्दल बदल आम्हाला जाणवला। म्हणजे तुमच्यापेक्षा 3 महिने अगोदर त्यांची लागण असून तुमचा प्लॉट एक समानता आलेला आहे, बरोबर। याबद्दल तुम्ही समाधान आहे? पूर्ण समाधान आहे आणि शेतकऱ्यांना मी विनंती करतो एसवी ॲग्रोचा तुम्ही खरंच वापर करा आणि रासायनिक खताचा मात्रा कमी करून या एसवी तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही भरघोस उत्पन्न घ्या। धन्यवाद, चांगली माहिती आम्हा शेतकऱ्यांना सांगितल्याबद्दल। Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.